आज खरं तर लोकमतच्या वतीनं गेली काही वर्ष ग्रामविकासामध्ये काम करणाऱ्या आमच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारायची, त्यांचंही कोड कौतुक झालं पाहिजे. त्यांनाही जिल्हा लेवलला, राज्य लेवलला पुरस्काराप्रत नेलं पाहिजे. ही खरं तर लोकमतची भूमिका अतिशय महत्वाची आहे. चंद्रदीप साहेबांना मी नम्रतेनं सांगेन की सगळं राज्य आणि देश फिरतो मी या हागणदारी मुक्तच्या कोल्हापूरच्या कामातून. त्यामुळे स्वच्छतेमध्ये आपल्या कोल्हापूर सारखं वातावरण कुठंच नसतं आणि कोल्हापूर सारखी ग्रामविकासाची सुसज्जता ही देशात कुठंही बघायला मिळत नाही. याचं सर्व श्रेय हे कोल्हापूर जिल्ह्यामधल्या सगळ्या सरपंचांना आणि ग्रामपंचायत सदस्यांना जातं आणि याची दखल लोकमतनं अत्यंत दर्जेदार पद्धतीनं घेतलेली आहे. याबद्दल मी सगळ्या सरपंचांना खरं तर कळकळीची विनंती करेल की माझ्या बोलण्याच्या सुरुवातीलाच आपण लोकमत बद्दल एक जोरदार टाळी वाजवणी पाहिजे असं माझी विनंती आहे तुम्हाला. कारण कोल्हापूरची टाळी ही उभ्या राज्यामध्ये गाजते, राज्यानं ऐकली जाते आणि कोल्हापुरात जे काही पिकतं ते उभ्या राज्यात ऐकलं जातं. ही खासियत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो, मी खरं तर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले 288 आमदारामध्ये एक लोकाभिमुख आमदार कसा असावा, आपल्या हक्काचा आमदार कसा असावा, जनतेचा आमदार कसा असावा, हे एकमेव ओनली वन अँड वन चंद्रदीप नरके साहेब, लोकमतचे संपादक आदरणीय जवळकोटे साहेब, आदरणीय देशमुख साहेब, उपसंपादक आमचे मित्र विश्वास पाटील साहेब, जोशी साहेब, सगळेच मान्यवर, मी सगळ्यांची नावं घेत नाही. ज्युरीचे आमचे मेंबर आदरणीय शिंदे मॅडम, अनिलरावजी चौगले आणि सगळेच मान्यवर, मी सगळ्यांची नावं घेत नाही. खरं तर मी सगळ्यांना नम्रतेनं सांगेल की जवळजवळ 300 पुरस्कारासाठी ऍप्लिकेशन साहेब आले होते. 300 प्रस्ताव आपल्याकडे दाखल झाले होते. अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते बघितलं गेलं. काही गावांनी इतकं सुंदर काम केलेलं आहे ते आता डिक्लेरेशनच्या वेळेला तुमच्या लक्षातच येईल. पण काही गावांनी इतकं चांगल्या पद्धतीनं काम केले, कोल्हापूरला साजेसं, कोल्हापूरची शान, कोल्हापूरची आन, कोल्हापूरची बान आणि कोल्हापूरचा बाज हे त्या कामामध्ये आम्हाला दिसून आला. आणि त्या खरोखर सरपंचांचं आणि त्या ग्रामपंचायत सदस्यांचं आणि विशेषतः त्या गावामध्ये सहकार्य करणाऱ्या सगळ्या गावकऱ्यांचं मी या ज्युरीच्या वतीनं आणि लोकमतच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो. प्रत्येक गोष्ट आम्ही बघण्याचा प्रयत्न केला. कुठंही पार्शिलिटी अशा पद्धतीची कुठंही वेळ आली नाही. उलट टेन्शन वाढलं. एका गावामध्ये एका पुरस्काराच्या बाबतीत 5-10 असे कॉम्पिटिटर. चंद्रदीप साहेब, नेमकं निवडायचं कुणाला? इतक्या टोकावर जाऊन मग मायक्रूट लेवलला देशमुख साहेब वगैरे सगळ्यांनी ते निवड करण्यात आली. आणि खरं तर खूप चांगली गोष्ट आहे. आज शासनाचे प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे खरं तर पालकमंत्री महोदय येणार होते, येणार आहेत अजूनही मला वाटतंय तो कार्यक्रम करून. पण आपले आमदार साहेब आहेत ते मिनी पालकमंत्री असल्यासारखंच आहे. आपल्या ज्या काही मागण्या, ज्या काही ग्रामपंचायतीची सुकडी आहेत, काही दुखडी आहेत, सरपंचाचे अधिकार आहेत, ग्रामपंचायतीचे अधिकार आहेत, ग्रामपंचायतीच्या योजना आहेत, या बाबतीमध्ये आपणाला शासन दरबारी जे काही प्रयत्न करायचे आहेत ते एक आपल्याकडे खमक्या माणूस इथं उपस्थित आहे. त्यांच्या समोर तुमच्या वतीनं आज जसं कोकणातल्या देवाला गारानं घालतोय तसं सगळ्या सरपंचाच्या वतीनं सुद्धा आम्ही या कार्यक्रमाची एक संधी म्हणून चंद्रदीप साहेब तुम्हाला गारानं घालणार आहे. तुम्ही विधानसभेमध्ये मात्र ही सरपंचाची आम्हाला न्याय देण्याचा, कळ लावण्याचा, विकासाला निधी देण्याचा मात्र तुम्ही प्रयत्न केला पाहिजे अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे.
खूप बोलता येण्यासारखा आहे. स्टेजवर चढताना त्या ताईंनी सांगितलं फक्त 10 मिनिटं आहेत. अगं बाई म्हणलं माझं 10 मिनिटात कसं व्हायचं. 11,000 व्याख्यानं चंद्रदीप साहेब झाली आतापर्यंत राज्यभर, आता जरा कमी केले बास म्हणलं. किती त्या संडासावर बोलायचं आणि किती त्या स्वच्छतेवर बोलायचं. बायको चिडली चंद्रदीप साहेब शेवटी माझ्यावरती, अरे तुला संडास सोडून दुसरा कुठला विषय सुचतो का. अगं म्हणलं माझं लगीनच त्या संडासाबरोबर झालंय आणि म्हणलं आता काय म्हणलं शेवटी दुसरं का. सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो एकच लक्षात ठेवा, कोणत्याही कामाला कमी समजायचं कारण नाही. पंचायत समितीचं 5 वर्ष सभापती म्हणून काम करताना, जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष म्हणून काम करताना, आज तुम्ही तुमच्या गावचे सरपंच म्हणून काम करत आहात. प्रत्येक कार्यकर्त्याच्या अंगामध्ये रग असते, प्रत्येक कार्यकर्त्यांच्या अंगामध्ये जिगर असते. लक्षात ठेवा, आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करायचं का माती करायची हे आपल्याच हातात असतं. काम चांगलं करून दाखवलं पाहिजे. माझा गाव हा देश पातळीवर गेला पाहिजे, माझा गाव हा राज्य पातळीवर गेला पाहिजे, हे स्वप्न सरपंचानं उघड्या डोळ्यानं बघण्याची आवश्यकता आहे. आज उघडे डोळे ठेवून बघण्याची आवश्यकता आहे. आणि नुसतं स्वप्न बघून चालणार नाही मित्रांनो, ते स्वप्न सत्यात उतरवायसाठी अहोरात्र प्रयत्न करावे लागतील. आपल्या कोल्हापूरमध्ये राजश्री शाहू छत्रपती महाराजांची एवढी पुण्य आहे मित्रांनो. आम्ही ज्यावेळेला राज्य फिरतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात येते, कोल्हापूर आणि इतर राज्य काय फरक आहे. तर आपलं कोल्हापूर जगात भारी आहे. लक्षात ठेवा, जगात भारी. आणि ह्याचं कारण हे सगळं आपण कोल्हापूर जिल्ह्यामधले जे सुजाण नागरिक आहोत हे जबाबदार आहे. आणि यामुळे आपण कोल्हापुरी जिल्हा आपला सगळ्या राज्यात भारी आहे, जगात भारी म्हणतो आपण. पण काही खंत सुद्धा चंद्रदीप साहेब वाटते. कधी कधी खंत या स्वरूपाची वाटते, स्वच्छतेमध्ये पन्हाळा तालुक्यानं सुरुवातीला देशात पहिला नंबर मिळवला, त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यानं आपल्या देशात पहिला नंबर मिळवला. मगाशी जो चंद्रदीप साहेब तुम्ही विषय मांडला, स्वच्छ सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन, मला तरी असं वाटतं की जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाचे आपण पालकमंत्री महोदयांच्या साक्षीनं खरंच एक बैठक लावणं आवश्यक आहे. आज भविष्य अतिशय अंधकारमय आहे. जर आम्ही कचऱ्याचं नियोजन नाही केलं, जर आम्ही सांडपाण्याचं नियोजन नाही केलं तर आमचं आरोग्य आपल्या हातात राहणार नाही मित्रांनो. मगाशी अनिलराव आणि मी बोलत बसलेलो, 50 वर्षापूर्वी किती दवाखाने होते गावात, किती डॉक्टर्स होते आणि किती मेडिकल स्टोअर होते, पण माणसं सदृढ होती, माणसांचं आरोग्य चांगलं होतं. आता पावलाला डॉक्टर आहे, पावलाला दवाखाना आहे, पावलाला मेडिकल स्टोअर आहे, तरी सुद्धा वाढणारं आजारपण, वाढलेल्या आजारांच्या साथी, या गोष्टी अतिशय गांभीर्यानं घेण्याची सरपंच मित्रांनो आवश्यक आहे. आम्ही रस्ता बांधला, आम्ही गटर बांधली आणि आम्ही नुसतं इमारत बांधली म्हणजे आमच्या गावचा विकास झाला नाही. आमच्या गावात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची स्थिती काय आहे, आमच्या गावात राहणाऱ्या नागरिकांची पर्यावरणाची अवस्था काय आहे, या सुद्धा गोष्टी, गावाला मिळणारं पाणी स्वच्छ आहे का, गावाला मिळणारं पर्यावरण स्वच्छ आहे का, प्रदूषण विरहित आहे का, याचा सुद्धा आराखडा आज सरपंचांनी ठेवणं आवश्यक आहे असं मला वाटतं. चंद्रदीप साहेब एक खंत वाटते, देश स्वतंत्र होऊन आपली 77 वर्ष होत आली. देशमुख साहेब, मी या ग्राम चळवळीमध्ये मी आणि पोपटराव पवार गेली 20 वर्ष काम करतोय आणि आम्ही दोघं सातत्यानं जवळकोटे साहेब भांडत असतो. पण अजून सुद्धा आम्हाला शासनानं काही दाद दिलेली नाही, कारण आम्ही कुठल्या पदावर नाही. पण माझी तुम्हाला एक विनंती आहे, खरं तर प्रकाशराव आबिटकर साहेब असते तर खरंच कळकळीची विनंती करणार होतो. आज 77 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून झाली तरी माझ्या खेड्याचा डेव्हलपमेंट प्लॅन आम्ही करू शकलेलो नाही. ही सर्वात मोठी खंत आहे. नगरपालिका झाली, नगरपंचायत झाली की गावाचे डेव्हलपमेंट डीपी बनतो, डीपीची मॉनिटरिंग करणारी सेपरेट यंत्रणा आहे. मग गावात काय आमच्या जनावरं राहतात का? गावाचा डेव्हलपमेंट प्लॅन का नसावा?
गावाचे डेव्हलपमेंट प्लॅन मॉनिटरिंग करणारी टाउन प्लॅनिंग सारखी यंत्रणा का नसावी? कुठंतरी ही शोकांतिका मित्रांनो, सरपंच खरं तर तुम्ही भांडायला पाहिजे. अहो, रडल्याशिवाय आई सुद्धा पाजत नाही. सरकार संघ भांडायला पाहिजे. लक्षात ठेवा, मी सभापती होतो, इतकं भांडत होतो, जोशी साहेबांना माहिती आहे. पन्हाळा तालुक्यातले चंद्रदीप साहेब तुम्हाला माहिती आहे, जवळजवळ 50 सरपंच घेऊन दिल्लीला ग्रामविकास मंत्र्यांना जवळकोटे साहेब भेटायला गेलतो, समस्या मांडायला. का तर त्यावेळेला 11वा वित्त आयोग सुरू होता, ग्रामपंचायतीला मिळत नव्हता, पंचायत समितीला मिळत नव्हता. आज तुमचा 16वा वित्त आयोग आहे मित्रांनो. पण आम्ही त्यावेळेला जी खिंड लढवली होती, ग्रामपंचायतीला वित्त आयोगाचा पैसा का नाही, पंचायत समितीला वित्त आयोगाचा पैसा का नाही, यासाठी पन्हाळ्यावर 2 सरपंच परिषदा, पन्हाळ्यावर महाराष्ट्र राज्य सभापती परिषद, प्रत्येक वेळेला भांडण, प्रत्येक वेळेला मागणं, प्रत्येक वेळेला गारानं. सरपंच मित्रांनो, भांडल्याशिवाय हे राज्य सरकार तुमच्या पदरात काही टाकत नाही, हे सत्य तुम्हाला सांगतो. आणि तुमच्या बरोबर तर हे लोकमत सारखा मोठा समूह आहे, लगेच छापून येणार तुमचं सगळं. मागणं आहे ते, पण मागणं चांगलं असावं. नाहीतर सरपंच परिषद अलीकडे भरते आणि आम्हाला बोलवतात बोलायला. सरपंच एखादा उठतो आणि म्हणतो माझं मानधन वाढवा. अरे गावाच्या विकासाचं पहिलं माग की का माझंच मानधन का? आम्ही भिकारी आहे का? मानधन तर वाढलंच पाहिजे, मागितलंच पाहिजे, पण ते शेवटी पडद्याच्या आडाला ठेवून काढून घ्यायचं. बायको कशा हळूच पाकिटातलं पैसे काढून घेते, तसं सरपंचाला हे सुद्धा शिकलं पाहिजे. हळूच कसं पुढाऱ्यांच्याकडनं राज्य सरकारकडनं पैसे काढून घ्यायचं. मित्रांनो, खूप खूप विषय आहेत, खूप विषय आहेत. खरं तर चंद्रदीप साहेब, तुम्हाला विनंती आहे माझी, पालकमंत्री महोदयांच्या पर्यंत तुम्ही हे पोहोचवलं तर आमच्या सगळ्या सरपंचांना आनंद होईल. आणि पोचवायसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. पालकमंत्री महोदयाने आणि चंद्रदीप साहेबांनी आजच्या मीटिंगला विनंती करतो, विश्वासराव, मी दरवर्षी एक जिल्हास्तरीय सरपंच आणि उपसरपंच परिषद कोल्हापूर या ठिकाणी घ्यावी आणि त्या परिषदेला सगळं प्रशासन हजर ठेवावं. आपोआप बरेच निर्णय तिथं मार्गाला लागतात, त्याला व्यापकता येते, संघटितपणा येतो. आज ग्रामसेवक संघटित होतात, तलाठी संघटित होतात, सगळं पदरात पाडून घेतात. आमचा सरपंच मात्र नगरपालिकेच्या नगरसेवकाला विधान परिषदेच्या मताचा अधिकार आहे, पण माझ्या सरपंचाला नाही. ही किती शोकांतिका मोठी आहे. माझी पन्हाळा नगरपालिका 100 ते 125 मताचा वॉर्ड आहे. चंद्रदीप साहेबांना माहिती आहे. 100 मतातनं निवडून येणाऱ्या नगरसेवक विधान परिषदेला मतदान देतो आणि 5-5, 10-10 हजार, 4-4 हजार मताच्या सरपंचाला मात्र मताचा अधिकार नाही. शासन दरबारी आमचं गारानं साहेब तुम्ही मांडावं आणि आमच्या सरपंचाला विधान परिषदेच्या मताचा अधिकार मिळावा आणि तो ठासून अगदी चंद्रदीप साहेबांनी मांडावा, ही एक तुम्हाला मी विनंती करतो. दुसरी माझी साहेब विनंती, आजचे हे जे आम्ही 14 गावं निवडलेली आहेत, ही जिल्ह्यातली समुद्र मंथन करून निवडलेली 14 रत्नच आहेत. या 14 गावांना डीपीसी मधून, तुम्ही डीपीसी मध्ये आहात, असता आणि तुम्ही कलेक्टर साहेबांच्या कायम बरोबर असता. डीपीसी मधून या 14 गावांना प्रत्येक गावाला किमान 25-25 लाख रुपयाचं विकास काम देता येईल का? अरे टाळी वाजवताना तर जोरात वाजवा की. हे असं काय, अशी टाळीनं मग चंद्रदीप साहेबांना ऐकाय तरी जाईल का? मोठ्यानं वाजवा, तेव्हा 25 लाखाचं 50 लाख होईल. साहेब, सगळ्यात मोठं अभ्यासू पद्धतीनं जर विधानसभेमध्ये काही ग्रामविकासाच्या अडचणी मांडायच्या असतील तर सगळ्यात विश्वासराव दुर्दैवानं सांगतो, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम मध्ये 1958 नंतर बदलच झालेला नाही. किती मोठी जवळकोटे साहेब शोकांतिका आहे बघा. गावात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सरपंच
आणि सरपंचाची ग्रामपंचायत याच्या कायद्यामध्ये उगत तकलादू कोणतरी कक्ष अधिकारी नुसतं काहीतरी सुधारित GR काढला जातो, अजिबात बदल नाही. आमच्या ग्रामपंचायतींना आता शहरालगतच्या ग्रामपंचायती आहेत. अपार्टमेंट ऍक्ट लागू झाला पाहिजे की नाही ग्रामपंचायतींना साहेब सांगा. पण तसं न करता ती गावं शहरातच कशी घ्यायची आणि आमचा ग्रामीण भाग कसा कमी करायचा हेच आमच्या मागं भानगड लावायची. यापेक्षा त्या शहरालगतच्या ग्रामपंचायतीची वेगळी कॅटेगरी बनवून जर अपार्टमेंट ऍक्ट लागू करता येईल का, त्यांना शहरासारख्या सुविधा देता येतील का, या पद्धतीचं नियोजन आणि या पद्धतीचे प्रश्न विधानसभेत मांडण्याची साहेब अत्यंत गरज आहे असं मला स्वतःला वाटतं. आज वित्तीय नियोजनाच्या बाबतीत देशमुख साहेब खरंच तुम्ही लक्ष घालावं. आम्ही भांडून भांडून आता आमची दाढी पिकली पार. साहेब तुम्ही DPC मध्ये आहात. सुदैवानं करवीर मतदारसंघ हा 100% ग्रामीण आहे. एकही नगरपालिका नाही. DPCचं वित्तीय वितरणाचं नियोजन जर बघितलं तर एवढी मोठी तफावत आढळते अनिलराव. नगरपालिकेला जाणारा पैसा आणि ग्रामपंचायतीला येणारा पैसा ह्याची तफावत खरंच बघा साहेब. नगरपालिकेला भरपूर पैसे जातात आणि ग्रामपंचायतीला मात्र म्हणजे सवतीचं पोरगा असल्यासारखं, कोणतरी शत्रू असल्यासारखं वागणं आमच्या ग्रामपंचायतीला देताना शासन पातळीवर का तसं केला जातो मला माहित नाही. दुर्दैव वाटतं आम्हाला. मनात डोळे भरून येतात आमचे अशा वेळेला. उदाहरणच जर सांगायचं म्हटलं, माझं कोडोली गाव सगळ्यांना माहिती आहे, 50,000 लोकसंख्या आहे. ग्रामपंचायत आहे जवळकोटे साहेब. आणि दुसरी तुलनात्मक करूया पन्हाळा नगरपालिका, फक्त 3,500 लोकसंख्या आहे. 3,500च्या नगरपालिकेला येणारा पैसा किती, योजना किती, आणि 50,000च्या गावाला येणाऱ्या योजना किती आणि पैसे किती, ही ज्यावेळेला तुलना होते, या तुलनेमध्ये लक्षात ठेवा, एवढं वाईट वाटतं आम्हाला. कोडोलीला 10 रुपये आले तर पन्हाळा नगरपालिकेला 100 रुपये येतात, 90 रुपये जास्त येतात. कोडोलीला 1 कोटी रुपये आलं तर नगरपालिकेला 10 कोटी रुपये येतात. प्रश्न खर्च कुठं करायचा असतो. ही तफावत आमच्यावर का, हा अन्याय आमच्यावर का. आज नगरपालिकेला असणाऱ्या योजना बघितल्या, UID SSMT अनेक प्रकारच्या योजना आहेत, पण ग्रामपंचायतीला वित्त आयोग सोडून कुठलाच पैसा येत नाही. सरपंच मित्रांनो बरोबर आहे ना, जरा मोठ्या आवाजात. मग मिळालं पाहिजे का नाही मिळालं पाहिजे, यासाठी आपणाला अहोरात्र भांडायला लागणार आहे. सरपंच मित्रांनो, तुमचं एकीकडे गावात तुम्ही काम तर चांगलंच करा, पण इकडे दुसरीकडे तुम्ही भांडला पण पाहिजे. आणि हे भांडण्याचं व्यासपीठ चंद्रदीप साहेब तुम्ही आम्हाला मिळवून द्यावं. दरवर्षी सरपंच परिषद फार तर पन्हाळ्याला घेऊया आपण. मग त्यावेळेला कधी मग राज्याचे ग्रामविकास मंत्री बोलवा, कधी देशाचे ग्रामविकास मंत्री बोलवा, कधी मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री बोलवा, पण आमच्या पदरात काही ना काहीतरी शासनानं ग्राम विकासामध्ये काम करणारा हा जो सरपंच आहे, आता बहुतांशी आमची रणरागिणी तारा राणी सरपंच झालेली आहे. बहुतांशी अजून बऱ्याच तारा राणींना तिचा नवरा काम करू देत नाही अजून सुद्धा. ही खंत आहे जरा. आपणच तरी नशीब कोल्हापुरात अजून बायको सरपंच आहे तरी खुर्चीवर जाऊन कोण पुरुष बसत नाही, एवढे तरी कोल्हापूरकरांनी पाळले. त्याबद्दल मी मनापासून कोल्हापूरकरांना धन्यवाद देतो. पण मी मराठवाडा वगैरे इकडे फिरतो, विश्वासराव चेष्टा नाही करत, मराठवाड्यात फिरताना एक गोष्ट लक्षात आली. त्या ग्रामपंचायत मला भेटायला नेलं, सरपंच तर बाईचं नाव बोर्डावर दिसते आणि बसलाय पुरुष. मी म्हटलं तुम्ही कसं काय, माझी बायको आहे ती, आणि तुम्ही खुर्चीवर कसं बसला म्हणलं. आणि माझी पण बायको जिल्हा परिषद सदस्य 5 वर्ष होती. मी कधी जिल्हा परिषदेमध्ये पाऊल टाकला नाही. ती असताना तुझं तू काम करायचं म्हटलं, तुला अधिकार दिलाय तो तुझा तू करायचा आणि तुझं तू निभावायचं. आणि जर म्हणलं मीटिंगला
किमान 2 प्रश्न सभागृहात मांडायचे. साहेब, आमच्या बायकोला घरात आली की कधी पण विचारा, तुम्ही घरात आला की. मीटिंगला किमान 2 प्रश्न विचारायचे. नाही विचारली तर घराला यायचं नाही, म्हटलं राजीनामा देऊनच यायचं. जागा अडवायला आम्ही तिथं बसत नाही पदावर, लक्षात ठेवा. ही लोकविकासाची, लोकसंकल्पनेची ही पदं आहेत. त्या भावना आपण जपल्या पाहिजेत. कोणत्याही पदावर अन्याय होता कामा नये. 40,000 लोकांचं प्रतिनिधित्व ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला आम्हाला आंधळा प्रतिनिधी, असा बिनकामाचा प्रतिनिधी, बरेच बिनकामाचे असतात, नावांची यादीच मोठी असते. 11ला आणि 12ला आणि 2-2ला सुद्धा उठत असते एक एक जण. पण आमचं वाघ बघा की चंद्रदीप साहेब, रात्री 11 पर्यंत 1 वाजेपर्यंत जागाच, आणि सकाळी आणि 7ला फोन आहेच, स्वतः फोन उचलणार. असे पण पदाधिकारी असतात. पण अशा पदाधिकाऱ्यामध्ये आपण सरपंचानो व्हायला पाहिजे. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आज हा पुरस्कार घेत असताना, पुरस्कार घेतला आणि पुन्हा गावाला गेला, डिजिटल बोर्ड लावला, एवढ्यावर थांबलं नाही पाहिजे. माझं गाव माझ्या कारकिर्दीमध्ये देशातलं आदर्श गाव व्हायला पाहिजे. माझं गाव राज्यात आदर्श झालं पाहिजे. माझ्या गावामध्ये देशातला पंतप्रधान आला पाहिजे, देशाचा राज्यपाल आला पाहिजे, राज्याचा राज्यपाल आला पाहिजे, मुख्यमंत्री आला पाहिजे. हे स्वप्न घेऊन तुम्ही कामाला लागलं पाहिजे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. माझा मित्र एक सरपंच आहेत चंद्रदीप साहेब, श्याम सुंदर पालीवाल नाव त्यांचं, राजस्थानमध्ये सरपंच आहेत. आमच्या या चळवळीमध्ये बरेच लोक आहेत. मी आहे, पोपटराव पवार आहे, चंदू पाटील आहे, माधवराव पाटील आहे, शाजी क्षीरसागर आहे, देवाजी तोफा नावाचा एक सरपंच आहे. अशा अनेक सरपंच आमचे राज्य पातळीवर कार्यरत आहात. तर तो श्याम सुंदर पालीवाल विश्वासराव सरपंच म्हणून ज्या वेळेला झाले त्यावेळेला महाराष्ट्रात अण्णा हजारेंना भेटायला आले. आणि मी माझ्या गावात काहीतरी मला करायचं आहे, मला काहीतरी करायचं आहे. स्वप्न, तरुण वयामध्ये झालेला सरपंच. मित्रांनो बघा कसा सरपंच क्रिएटिव्ह झाला आणि कसा ऍक्टिव्ह झाला. राजस्थानमध्ये राजसमंद जिल्हा आहे, चित्तोडगड जवळ, तिथं पिपलांत्री नावाचं गाव आहे. तुम्ही www.piplantree जरी मारलं गुगलवरती तर तुम्हाला त्या गावाची सगळी हिस्ट्री, जॉग्राफी तुम्हाला बघायला मिळेल. बघा तो सरपंच महाराष्ट्रातनं गेला, अण्णा हजारेंना भेटून गेला आणि मी माझ्या गावात काहीतरी करणार म्हणला. डोकं चालवत होता, काय करायचं, लोकांना कसं ह्यात घ्यायचं. आणि बघता बघता एक आयडिया त्याला सुचली. पूर्ण वाळवंटी गाव, प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती, वाळू मिश्रित सगळं गाव. झाडं लावायचं मिशन हातात घेऊया म्हणला. पण नुसती झाडं लावायची नाहीत, त्याला काहीतरी वेगळं स्वरूप द्यायचं. अशा पद्धतीनं त्यानं एक इव्हेंट करायचा. आजचा कसा इव्हेंट, मगाशी साहेब म्हणले हे कॉर्पोरेट वाटतंय मला, तशा पद्धतीनं एक इव्हेंट करायचं ठरवलं त्या सरपंचानं. आणि दिवस कोणता निवडला बघा त्यानं, रक्षाबंधन. रक्षाबंधनाला बहीण भावाला राखी बांधते आणि राखी या नात्यानं बांधते की तूच माझा सखा आणि तूच माझा संकट मोचक, आणि म्हणून राखी बांधत असते बहीण भावाला. तो धागा त्यानं पकडला आणि बहिणींनी, त्या गावातल्या महिलांनी आणि मुलींनी झाडालाच भाऊ मानायचं आणि झाड लावायचं. रक्षाबंधन दिवशी एक झाड लावायचं आणि झाडाला राखी बांधायची. हे मिशन हातात त्या सरपंचानं घेतलं. आणि त्या दिवशी त्याला अजून एक आयडिया सुचली. त्या गावामध्ये जर मुलगी जन्माला आली कुणाच्याही घरात तर ग्रामपंचायत स्वतः 111 झाडं लावती, स्वतःच्या खर्चानं, ग्रामपंचायतीच्या फंडातनं. आजही चालू आहे ते. 111 झाडं लावतो तो सरपंच. आणि ते अभियान हातात घेतलं. महिला, राजस्थानी महिला नटून थटून त्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला आल्या, झाडाला राखी बांधली. कुणाकुणाच्या गावात घरामध्ये मुलगी जन्माला आल्या तेवढे गुणिले 111 झाडं त्या दिवशी लावली गेली. दुसऱ्या दिवशी परत चांगला दिमागदार कार्यक्रम झाला. मीडियानं, लोकमत सारख्या मीडियानं एवढं उचलून धरलं तो विषय, पाटील साहेब, इतकं उचलून तो धरला विषय की त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदेंना त्या गावात यावं असं वाटलं.
आत्ता जर तुम्ही विश्वासराव त्या गावामध्ये गेला तर पूर्ण राजस्थान मधलं बाकीचं सगळं तुम्हाला वाळवंट दिसेल, पण ते गाव मात्र एक जंगलात असलेलं गाव दिसतं. त्या श्याम सुंदर पालिवालमुळं प्रत्येक म्हणजे गावामध्ये पूर्ण जंगल झालं, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. आता तुम्हाला पटणार नाही, त्या गावामध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असताना ते गेले, प्रतिभाताई पाटील गेल्या, नरेंद्र मोदी साहेब जाऊन त्या गावाला भेट देऊन आले. हे स्वप्न सरपंचानं जरूर बघावं ही हात जोडून कळकळीची विनंती करतो. त्याच सरपंचाला रॅमन मॅगेसेसे पुरस्कारासाठी आता शिफारस केलेली आहे शासनानं. त्याच सरपंचाला जयपूर विद्यापीठानं PhD दिलेली आहे, लक्षात ठेवा. आणि त्या सरपंचाबद्दल एकदा टाळी वाजवा जोरात. आणि त्या सरपंचाच्या पावलावर पाऊल ठेवून माझ्या कोल्हापूरच्या या मातीतले सरपंच कोणतरी पुढे जाल का, ही एक कळकळीची विनंती या निमित्तानं करतो. ज्युरीचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर लोकमतनं जी जबाबदारी दिली ती आम्ही ज्युरीच्या सहकार्यानं इमाने आणि इतबारेपणानं पार पाडण्याचा प्रयत्न अनिलराव केलाय. अनिलराव साक्षीदार होते, आमच्या शिंदेताई होत्या. त्यामुळं आम्ही जी 14 रत्न शोधून काढलेली आहेत, या 14 रत्नांचा गुणगौरव दिमाखदार पद्धतीनं आज होत आहे. याबद्दल आमचा ऊर भरून आलेला आहे. मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. आई अंबाबाईनं आणि आई जगदंबेनं, आई दख्खनचा राजा ज्योतिबानं आमच्या तुम्हाला भरपूर यश द्यावं. देश पातळीवर तुमचं गाव जावावं. कारकीर्द कुठल्या सरपंचाची तर त्या कोल्हापूरच्या सरपंचाची असा तुम्ही इतिहास लिहावा ही कळकळीची विनंती करतो आणि 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.